नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो एमपीएससी विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर। 30 एप्रिल 2023 रोजी संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्यामधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार। पेपर हा जो सेक्शन आहे अंकगणित व बुद्धिमत्तेचा तो इझी टू मॉडरेट लेवलचा होता, कोणताच प्रश्न डिफिकल्ट लेवलचा नाही आणि त्यामध्ये अंकगणिताचे 11 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 9 प्रश्न होते। म्हणजे सर्वात जास्त वेटेज जो आहे पूर्व परीक्षेमध्ये यावेळी अंकगणित व बुद्धिमत्तेला होता। खूप चांगला स्कोर विद्यार्थी यामध्ये करू शकतात। पुढे आयोगाने नेहमी असा पॅटर्न दर्शविलेला आहे मागील काही परीक्षांमध्ये की ज्यामध्ये बुद्धिमत्तेपेक्षा अंकगणिताचा वेटेज जो आहे तो जास्त आहे। तर चला सुरुवात करूया आपण अंकगणित व बुद्धिमत्ता या प्रश्नांचे सॉल्युशन्स आणि विश्लेषण। तर प्रश्न क्रमांक 81 हा जो पेपर आहे तो प्रश्नसंच ड मधील आहे। तर प्रश्न क्रमांक 81 जो आहे तो होता आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली। शेकडेवारीचा म्हणजे पर्सेंटेजचा हा प्रश्न आहे। पर्सेंटेजमध्ये 2 प्रकारचे कॅल्क्युलेशन्स असतात, एक बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या समान आणि एक बेस व्हॅल्यू चेंज म्हणजे संदर्भ संख्यामध्ये बदल होतो। याच कॅल्क्युलेशनला आपण सरळ व्याजाचे कॅल्क्युलेशन आणि चक्रवाढ व्याजाचे कॅल्क्युलेशन म्हणू शकतो। जशा प्रकारे सरळ व्याजामध्ये एकाच रकमेवर पर्सेंटेज वाढ करण्यात येते तर चक्रवाढ व्याजामध्ये दरवर्षी रक्कम बदलते। तर हा प्रश्न जो आहे तो बेस व्हॅल्यू चेंजचा प्रश्न होता, म्हणजे इथे संदर्भ संख्या जी आहे ती बदल होत आहे आणि संदर्भ संख्या बदलाचे जे प्रश्न आहेत ते आपण 100% मध्ये प्लस किंवा मायनस करून कॅल्क्युलेट करतो। वाढ होत असेल तर 100% मध्ये प्लस करतो। तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सुरुवातीचे भाडे आपण 100 कन्सिडर करूया। त्यामध्ये सर्वप्रथम 20% वाढ झालेली आहे, म्हणजे सुरुवातीची संख्या 100% असते, त्यामध्ये 20% वाढ झाली तर किती टक्के होणार 120%, म्हणजे 120 भागीला 100 आपण लिहू शकतो। त्यानंतर दुसऱ्या 2 महिन्यांमध्ये 10% वाढ झालेली आहे, तर 100% मध्ये 10 प्लस केले तर किती होणार 110% म्हणजे 110 भागीला 100 आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये 25% वाढ झालेली आहे, तर 100 अधिक 25 म्हणजेच 125 भागीला 100 अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन्स करायचे होते। आता तर कॅन्सलेशन करायचे आहेत प्रॉपर, 100 ने 100 कॅन्सल होणार। त्यानंतर पुढील कॅल्क्युलेशन सुद्धा आपण करू शकतो, 120 आणि 100 20 सख 120 आणि 20 पंचे 100, 25 ने भाग जातो, इथे सुद्धा 25 ने भाग जातो 4 वेळा। त्यानंतर 4 पंचे 20 या स्थानी आपण 20 लिहू शकतो आणि 1010 कॅन्सल, बेक बे बेत्रिक 6। आता 3 गुणिला 11 गुणिला 5 ही संख्या मिळालेली आहे, तर 3 गुणिला 11 33, 33 गुणिला 5 किती होणार 165। सुरुवातीचे भाडे 100 होते, आता 165 झालेले आहे, म्हणजे वाढ कितीची झालेली आहे 65 ची वाढ झालेली आहे। म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 82 आपण बघूया। सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न होता, सरळ रूप द्या म्हणजे बॉडमासचा नियम आपल्याला अप्लाय करावा लागतो, एक अंश आहे एक छेद आहे, तर दोन्हीकडे आपल्याला बॉडमासचा नियम अप्लाय करावा लागेल, कंचे भागू बेव अधिक कंस सॉल्व्ह करावे लागतील। तर -2 -3 किती होणार -5 गुणिला 5 आणि 3 किती होणार 8, भागाकारामध्ये किती -2 -3 म्हणजेच -5, भागाकारामध्येच जी संख्या असते तिला आपण छेदामध्ये लिहू शकतो। तर अशा प्रकारे अंश आपल्याला मिळालेला आहे, -5 आणि -5 कॅन्सल होणार म्हणजे अंश किती राहणार 8, इथे मायनस छेदामध्ये -6 -4 आहेत म्हणजेच -10 भागीला किती -7 -5 किती -12, मायनस मायनस चिन्ह कॅन्सल होणार, छेदाला छेद आहे तर ही संख्या वर जाते म्हणजे 12 गुणाकारामध्ये येतील, तर 12 8 96 आणि छेदामध्ये ऑलरेडी किती आहेत 10 म्हणजे 9.6 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाच्या परिघ यांना कनेक्ट करणारा हा प्रश्न होता। वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कम्फरन्स क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती संख्या वर्तुळाची त्रिज्या होईल। तर फॉर्म्युलाच्या सहाय्यानेच हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो। वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे फॉर्म्युला काय आहे पाय आर चा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग बरोबर किती देण्यात आलेला आहे एक्स किंवा क्ष आपण लिहू शकतो। त्यानंतर परिघ जो आहे वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला काय असतो 2πr बरोबर तो पण क्ष आहे त्याला आपण x कन्सिडर करूया। आता त्रिज्या कॅल्क्युलेट करायची आहे तर आपल्याला काय करायचं होतं या प्रश्नामध्ये की या दोन्ही इक्वेशनला भाग द्यायचा होता, म्हणजे पहिल्या इक्वेशनने दुसऱ्या इक्वेशनला भाग द्यायचा होता। तर काय होणार पाय आणि पाय कॅन्सल होणार, r ने 1r कॅन्सल होणार म्हणजे आता राहणार r/2 बरोबर x भागीला 1 म्हणजेच किती 1
आणि 2 दुसरीकडे जाणार, तर आर बरोबर काय होणार 2, कारण की 2 भागाकारामध्ये आहेत, दुसरीकडे जाऊन गुणाकार होणार. तशा प्रकारे आरची किंमत आपल्याला मिळालेली आहे, म्हणजेच त्रिज्या किती 2 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा होतो, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. तर आता बघा तोटा झालेला आहे 2340 ला विकून, तर आपण खरेदी किंमत काढू शकतो. हे 60 रुपये प्लस करावे लागतील, तर आपल्याला खरेदी किंमत मिळेल, म्हणजेच 2400 रुपये खरेदी किंमत आहे. तर आपल्याला एका शर्टची खरेदी किंमत काढायची आहे, ही 15 शर्टची खरेदी किंमत आहे. तर 15 ने इथे भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल 15 × 15 9 उरले, मग होणार 90, 15 सख 90 आणि 0चा 0 म्हणजे 160 रुपये ही एका शर्टची खरेदी किंमत असणार आहे. त्यानंतर प्रश्न 85 क्रमांकाचा प्रश्न बघा, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, म्हणजे ज्या धावांची सरासरी आहे ती 4 ने वाढते. आता सरासरी म्हणजे काय, तर सरासरी म्हणजे एकाची किंमत, तर इथे सरासरी 4 ने वाढलेली आहे, म्हणजे प्रत्येक डावांची जी धावसंख्या आहे ती 4 ने वाढलेली आहे. आता सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. 19व्या डावात त्यांनी 98 धावा काढलेल्या आहेत. याआधी किती डाव झाले असतील, 18 डाव झालेले असतील आणि यांची सरासरी प्रत्येक डावांची 4 ने वाढलेली आहे. बघा 19 प्रत्येकाची सरासरी 4 ने वाढलेली आहे, म्हणजे 19 डावांची सरासरी 4 ने वाढलेली आहे आणि सरासरी म्हणजे एकाची किंमत, म्हणजे एकूण किती धावा एक्स्ट्रा करण्यात आल्या, तर 19 × 4 म्हणजे 76 डावा जे आहेत त्या एक्स्ट्रा करण्यात आल्या. म्हणजे या आधी धावसंख्या किती असेल 98 = 76 बरोबर किती 22, म्हणजे ही 18 धावांची सरासरी आहे, किती 22 धावा. आता बरेच विद्यार्थी एक हा ऑप्शन टिक करू शकतात, पण पुढे जर तुम्ही प्रश्न वाचला तर तुम्हाला समजून येईल 19व्या डावानंतर त्यांची सरासरी किती. तर बघा 18 डावापर्यंत सरासरी किती होती 22, त्यामध्ये 4 प्लस करावे लागतील, म्हणजेच किती होणार 26. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकेच असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे. आता बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ जे आहे ते 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे, म्हणजे आपल्याला तिन्ही वर्तुळांच्या क्षेत्रफळांची बेरीज करावी लागेल. तर क्षेत्रफळाचे वर्तुळाचा फॉर्म्युला आपण आताच बघितला होता πr². आता पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 3, तर 3चा वर्ग किती होणार 9, म्हणजेच पहिल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ होणार 9π. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 4 सेंटीमीटर, तर त्याचे क्षेत्रफळ किती होणार, तर πr² म्हणजे π4चा वर्ग 16 म्हणजेच 16π. आणि तिसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती होणार, तर 12 ही त्याची त्रिज्या आहे, तर 12चा वर्ग किती 144, तर 144π. हे तिन्ही वर्तुळांचे क्षेत्रफळ मिळालेले आहेत, यांची बेरीज आपण करूया. तर यांची बेरीज किती येईल, तर 169π ही बेरीज येणार कशाची, तिन्ही वर्तुळांच्या क्षेत्रफळांची. आणि ही बेरीज एका मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो πr², म्हणजेच πr². इथे आपण कॅपिटल R लिहूया, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे, तर πr² बरोबर 169. दोन्हीकडे पाय आहेत तर कॅन्सल होणार, म्हणजेच r बरोबर किती होणार 13. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे 13. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल 13 सेंटीमीटर. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकलो असतो. त्यानंतर 87 नंबरचा प्रश्न, एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने कर्ज घेतले, म्हणजे दरवर्षीचे व्याज किती, दर साल दर शेकडा व्याज किती 12%. 3 वर्षानंतर त्याने 5400 रुपये सरळ व्याज फेडले. आता बघा 3 वर्षात 5400 सरळ व्याज फेडले, तर एका वर्षाचे व्याज किती असणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एका वर्षाचे व्याज किती होणार 5420 भागेला 3, कारण की 3 वर्षाचे 5400 आहे, तर एका वर्षाचे व्याज किती होणार 1800 रुपये. आणि पर्सेंटेज मध्ये एका वर्षाचे व्याज किती आहे 12%, तर खूप सोप्या पद्धतीने आपण लिहू शकतो 12% बरोबर किती 1800. अशा प्रकारे इक्वेशन तयार होईल. आणि आपल्याला त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती हे काढायचं आहे, म्हणजे मुद्दल काढायची आहे. मुद्दल नेहमी 100% असते, तर 12% बरोबर 1800, तर 100% बरोबर किती. अशा प्रकारे सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह केला जाऊ शकतो. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण अप्लाय करू. इथे 100 × 1800
आणि 12 कुठे येणार, भागाकारामध्ये येणार. 12ने कॅन्सल करू शकता, 12 एक 12, 6 राहिले, 12 पंचे 60 आणि शून्यच्या शून्य म्हणजेच 15,000 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 88. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. शेकडेवारीचा हा प्रश्न आहे. मग दोन कॅल्क्युलेशन्स जशा प्रकारे आपण या आधीच्या एका प्रश्नामध्ये कव्हर केलेले होते की बेस व्हॅल्यू सेम आणि बेस व्हॅल्यू चेंज म्हणजे संदर्भ संख्या समान आणि संदर्भ संख्या बदल. यापैकी यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होत आहे, तर हा संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे. बेस व्हॅल्यू चेंजचा हा प्रश्न आहे, म्हणजे 100% प्लस करून किंवा 100% मायनस करून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आणि इथे 5% किंमत कमी होत आहे म्हणजे 100% मायनसच आपल्याला ही संख्या करावी लागेल. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती असेल, तर बघा आताची किंमत किती आहे 16,000, ती 5% कमी झाली म्हणजे पहिल्या वर्षी 95% होणार आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 5% कमी झाली, तर 100% 5% कमी करणार, तर परत किती येणार 95. म्हणजे बेस व्हॅल्यू चेंजचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावा लागेल. 2 प्रश्न आपल्याला यावर विचारलेले आहेत. तर 2 0 2 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल. आता गुणाकार करूया आणि त्यानंतर आपण 1 नंतर डेसिमल पॉईंट पुट करू शकतो. तर 95 गुणिला 95 म्हणजे 95चा वर्ग, तर 5 25 लिहितो आणि 9 नंतर एक येणारी संख्या कोणती 10, तर 9 गुणिला 10 किती 90, याला 16ने आपण गुणाकार करूया. 16 पंचे 80, हातचे 8, 16 दुने 32 आणि 8 40, हातचे 4, 16 0 0, 4चे 4 आणि 16 9 144 आणि छेदामध्ये किती आहेत 10 आहेत, तर 1 0 कॅन्सल होणार म्हणजेच उत्तर किती येणार 14,440. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुन्हा हा प्रश्न जो आहे शेकडेवारीवर आधारित होता. 2 प्रश्न आपण बघितले जे पर्सेंटेजचे आपल्याला आलेले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 89. पुन्हा सरळ रूप द्या किंवा सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न होता. इथे काही फॉर्म्युला वगैरे अप्लाय करण्याची आवश्यकता नाही, खूप सोपा असा प्रश्न आहे. 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 म्हणजे 0.1चा घन होणार क्यूब होणार. 0.1चा क्यूब किती होणार 0.001, कारण की बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला गुणाकार करावा लागेल, त्यानंतर प्लस आहे तर हा गुणाकार करावा लागेल, तर 0.02चा घन होणार, कारण की 0.02 गुणिला 0.02 आहे. तर 2चा घन किती 8 आणि 2 2 आणि 2 म्हणजे 6 नंतर इथे डेसिमल पॉईंट पुट करावा लागेल. 1 2 3 4 5 3 4 5 6 6 नंतर डेसिमल पॉईंट पुट करावा लागेल म्हणजे इथे डेसिमल पॉईंट येणार. तशाच प्रकारे 0.2 गुणिला 0.2 गुणिला 0.2 बरोबर इथे येणार 0.008 अधिक इथे 4चा घन जो आहे तो 64 होतो आणि 6 नंतर डेसिमल पॉईंट पुट करावा लागेल. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे ह्या संख्या मिळालेल्या आहेत आपल्याला. कॅल्क्युलेशन्स आपण इथे करू शकतो. बघा 0.001 किती वेळा येणार, तर इथे आपण 0.001 आणि इथे 1 2 3 4 5 6 म्हणजेच 1 2 3 4 5 आणि 6व्या स्थानी जी आहे ही संख्या येणार आहे 8. तशाच प्रकारे इथे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. यांची बेरीज जर केली तर आपल्याला 8 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6व्या स्थानी 6 4 मिळतील. 1 2 3 4 आणि 6 4. आता आपण बघू शकतो डेसिमल नंतर 6 अंक आहेत, डेसिमल नंतर 6 अंक आहेत, तर हे कॅन्सलच होतील आणि 1008 आणि 8064 यांना आपल्याला भाग द्यावा लागेल. तर हे 8 पट आहेत आपल्याला दिसत आहेत. 1 8 8 होतात आणि 8 8 64 होतात, म्हणजेच 1/8 आपल्याला हा पूर्णांक मिळेल आणि ज्याची किंमत किती होते याला जर 1 ला आपण 8ने भाग दिला तर 0.125 हे आपले उत्तर येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 90वा प्रश्न. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. एजेसवरील प्रश्न आहे. या पेपरमध्ये 2 प्रश्न एजेसवर होते. 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 6 आणि 7 आहे. असा प्रश्न सॉल्व्ह करताना आपण काय करू शकतो की यांना जे गुणोत्तर दिलेले असेल त्यांना एक्सच्या स्वरूपात लिहू शकतो. 4x 6x आणि 7x. पण हे कधीचे गुणोत्तर आहे 7 वर्ष आधीचे गुणोत्तर आहे आणि आपल्याला बेरीज आजच्या वयांची दिलेली आहे. तर 7 वर्षापूर्वी प्रत्येकाचे वय 7 ने कमी होणार, म्हणजे आजच्या वयामधून आजच्या वयाच्या बेरीजेमधून एकूण 21 आपल्याला मायनस करावे लागतील, तर आपल्याला 7 वर्षापूर्वीची बेरीज मिळणार. म्हणजे 72 मधून जर 21 वजा केले, कारण की प्रत्येकाची वय 7 ने कमी होणार, तर या आधीची बेरीज किती येणार 51 वर्षे. म्हणजे 7 वर्षापूर्वीची बेरीज किती येणार 51. तर अशा प्रकारे इक्वेशन तयार होणार.
4x अधिक 6x 10x 10x आणि 7x 17x 17x बरोबर 51. तर x ची किंमत किती 3, कारण की 51 डिवायडेड बाय 17. 51 ला 17 ने भाग द्यावा लागेल, म्हणजेच उत्तर x ची किंमत किती येणार 3. आता काय विचारलेलं आहे त्यांच्या आजच्या वयांचे, त्यांचे आजचे वय किती. तर बघा पहिल्याचे वय किती आहे 4x, पण हे 7 वर्षापूर्वीचे आहे, तर इथे x ची किंमत ठेवूया आपण. 4 गुणिला 3 बरोबर किती 12. 7 वर्षा आधीचे हे वय आहे, तर 7 प्लस करून आपल्याला आजचे वय मिळेल, म्हणजेच आजचे वय किती 19. तर एकच पर्यायामध्ये 19 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक